नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात राजकीय बातमीने. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3500 रुपयांची पहिली उचल मिळाली तर आपण लोकसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकरी चळवळीबद्दल गरळ ओकण्याचं आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार प्रकाश अण्णा आव्हाड यांनी केलेला आहे. यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे हे मी नाकारत नाही, परंतु आमदार आव्हाडे साहेब भीती दाखवतात तेवढी भयावह परिस्थिती नाही. कारण गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला पाण्याचा वारणेमधला साठा हा 25.78 टीएमसी होता आणि यावर्षी तो 26.73 टीएमसी आहे. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 1 टीएमसी वारणेमध्ये जादा पाणी आहे. हीच परिस्थिती दूधगंगेची आहे. दूधगंगेमध्ये गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला 18.95 टीएमसी पाणी होतं. यावर्षी 11 नोव्हेंबरला 20.95 टीएमसी आहे. म्हणजे इथं सुद्धा 1 टीएमसी जादा पाणी आहे. जर वर्षभरामध्ये व्यवस्थित आणि काटकसरीनं पाण्याचा वापर केला तर अगदी मे अखेरपर्यंत सुद्धा पाण्याचा तुटवडा पडणार नाही अशी स्थिती आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी धरणातलं पाणी न सोडता नद्या कोरड्या पाडणं, त्याचबरोबर जाणीवपूर्वक भारनियमन वाढवणं, असं करून शेतकऱ्यांची पिकं वाढवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच शेतकरी अडचणीत येऊ शकतात. म्हणजे सरकारमध्ये आपला असणारा अधिकार वापरून शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा उद्योग ही मंडळी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यांना भीक घालण्याचं काही कारण नाही. एकूणच ऊसाचं क्षेत्र कमी करण्याबद्दल आम्ही सुद्धा ऊस परिषदेमध्ये सांगितलेलंच आहे. आणि एवढं करून जर का ऊसाची शेती तोट्याची करायची असेल तर ज्यांना पाणी उपलब्ध 2-3 महिन्याचं आहे त्यांनी येत्या 3 महिन्यामध्ये शाळू आणि गव्हाचं जर पीक घेतलं तर कुटुंबाला लागणाऱ्या ज्वारी आणि गहू उपलब्ध होऊ शकतो. कारण गव्हाचे दर वाढतायत, ज्वारीचे आणि शाळूचे दर वाढतायत, हेही आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे अण्णांनी त्याची चिंता करण्याची काही कारण नाही. त्यांनी पुढच्या वर्षी आपल्या कारखाना पूर्ण क्षमतेनं कसं चालेल याची चिंता करावी. कारण यावर्षी लागणी कमी झालेल्या आहेत आणि पुढे होण्याची शक्यता फार कमी आहे. जर गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 400 रुपयाचं बिल निघालं तरच यावर्षी आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शेतकरी लागणी करतील, अन्यथा शेतकरी ऊस लावायच्या मनस्थितीमध्ये नाहीत. अण्णांनी पाठिंबा दिलेला केंद्र सरकारनं आधीच रासायनिक खताच्या किमती इतक्या भरमसाठ वाढवून ठेवलेल्या आहेत, ऊस शेती परवडण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत. खरं तर प्रकाश अण्णांची सलगी ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहे, त्याचबरोबर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह साहेब यांच्याबरोबर सुद्धा आहे. एवढे सगळे उच्च पदस्थ त्यांचे संबंध आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे की ही चळवळ मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करतोय. मी अण्णा तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रति टन 3500 रुपये पहिली उचल संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळवून द्या आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये मिळवून द्या. मी लोकसभेची निवडणूक अजिबात लढवणार नाही जर तुम्ही या गोष्टी केल्या. अजून पुन्हा तुम्हाला अण्णा सांगतो, तुम्हाला जर माझ्या चळवळीमध्ये राजकारणाचा वास येत असेल तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3500 रुपयाची पहिली उचल मिळवून द्या आणि यावर्षी गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला तुम्ही 400 रुपये दुसऱ्या हप्त्याच्या रूपामध्ये मिळवून द्या. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की मी तुमच्या विरोधातच नाही, कुणाच्याच विरोधात लोकसभा लढवणार नाही. तुम्ही खुशाल खासदार व्हा किंवा तुमच्या पोराला करा, पण माझी अट आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही पहिली उचल 3500 रुपये द्यावी आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरी उचल ही 400 रुपये द्यावी. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ हवं
मी चळवळीसाठी जगणारा माणूस आहे, चळवळीसाठी राजकारण करणारा माणूस आहे. अण्णा, तुमचं मात्र तसं नाही. तुमची दुकानदारी वेगळी आहे. हळूहळू तुमची दुकानदारी कशी आहे ते टप्प्याटप्प्याने मी सांगतच जाईल. संपूर्ण देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र महाराष्ट्रात असं एक गाव आहे की ज्या गावामध्ये दिवाळीच साजरी केली जात नाही. नेमकं कोणतं आहे हे गाव? पाहूयात टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. तर हे गाव आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली हे गाव. कासारी नदीच्या तीरावर बसलेल्या या गावात आज संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह असताना या गावात मात्र दिवाळीच साजरी केली जात नाही. आपण दररोज ज्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करतो त्याच पद्धतीने या गावातील नागरिक सध्या आपल्या कामामध्ये मग्न आहेत. कोलोली गावची ग्रामदैवता आहे गाडाई देवी. या गाडाई देवीचं एक पुरातन मंदिर गावच्या मध्यभागी आहे. हे मंदिर जागृत असल्यामुळे भाविक देवीला एखादा नवस बोलले तर देवीच्या समोरील कासवाजवळ चांबड्याचे एक जोड चप्पल ठेवतात. जे भक्त या देवीला नमस्कार करण्यासाठी मंदिरात येतात ते या चांबड्याची चप्पल आपल्या गालावर आणि माथ्यावर मारून घेऊन देवीला नमस्कार करतात, अशी पद्धत आहे. या गावची यात्रा म्हणजेच या गावात देव दीपावली म्हणून साजरी केली जाते. गोडधोड फराळ, नवीन कपडे, घरासमोर आकाशकंदील हे सर्व करत असतानाच या गावाला या दिवशी यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं आणि इथूनच पंचक्रोशीमध्ये यात्रा सुरू होते. प्रत्येक गावची आपलीशी एक वेगळी प्रथा आणि परंपरा असते. संपूर्ण भारतवर्षामध्ये या प्रथा आणि परंपरा जोपासल्या जातात. दिवाळी असूनही दिवाळी साजरी न करणाऱ्या या गावाने मात्र आजही आपलं वेगळेपण टिकवून ठेवलंय. मनोज जरांगे पाटील यांनी केलेली सरसकट ओबीसी मधून आरक्षणाची मागणी पूर्णतः चुकीची असून जरांगे पाटील हे ओबीसी व मराठा आरक्षणाचं जहाज बुडवणार, अशा शब्दात गरीब ओबीसी 12 बलुतेदार नेते सोमनाथ काशीद यांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे, उपोषण करणारे मनोज जरांगे हे ज्या पद्धतीने आरक्षणाची आणि वेगवेगळ्या सवलतींची मागणी करतायत, त्याच्यावरून असं एक लक्षात यायला लागलंय की जर सरसकट कुणबी नोंदी काढून, कुणबी सर्टिफिकेट काढून जर हा संपूर्ण मराठा समाज हा जर ओबीसी आरक्षणात आला तर ओबीसीचं आरक्षण आणि मराठाचं आरक्षणाचं हे जे काही जहाज आहे हे मनोज जरांगे बुडवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि गावगाड्यातला आजपर्यंतचा ओबीसी आणि 12 बलुतेदार हा कायमच मराठा समाजासोबत राहिलेला आहे. मराठा समाजाने जे काही आज मोर्चे आंदोलने आजपर्यंत केले त्याच्यामध्ये सहभागी झालाय. त्याचं कारण वेगळं. त्याचं कारण असं होतं की मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची कधीच मागणी सरसकट राजकीय आरक्षण याची नव्हती. म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी त्यांची होती, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि सहभागी होत होतो. परंतु आज जे काही मनोज जरांगे हे खरं तर राजश्री शाहू महाराज, जे छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या काही मूळ संकल्पना होता आरक्षणाचा, त्या संकल्पनाचा अपमान मनोज जरांगे करत आहेत. अशा पद्धतीने ते वावरत आहेत, वक्तव्य करत आहेत आणि मागणी करत आहेत. खरं तर आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध नाही आणि नाही नसणार. पण आमची राज्य सरकारकडं एक विनंती आहे, गरीब ओबीसी 12 बलुतेदार आजपर्यंत ज्या गावगाड्यामध्ये राहून उपेक्षित आहे आणि वंचित आहे, ज्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळाल्या नाहीत, त्यांना जर वेगळा प्रवर्ग तयार करून जर आरक्षण देता आलं तर आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आणि गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना स्वतंत्र प्रवर्ग तयार करून जर आरक्षण दिलं तर हा जो सामाजिक सलोखा आहे हा कायम राहील आणि कुठेही वातावरण दूषित होणार नाही आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल. त्याच्यामुळे धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या वेगळ्या अबकटच्या धर्तीवरती जर अजून काही 2-3 कॅटेगरी बनवल्या तर त्यामध्ये गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना देखील न्याय मिळेल, अशी भूमिका संपूर्ण ओबीसी 12 बलुतेदार आमची. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी झाली.
या यात्रेनिमित्त केवळ राज्यातून नव्हे तर परराज्यातून अनेक भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले होते। तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली असून सकाळी 7 वाजता देवाचे मानकरी असणारे पेशवे खोमणे व माळवतकर यांनी सूचना करतात श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा काढण्यात आला। यावेळी देवसंस्थांच्या वतीनं बंदुकीच्या फैरी घालून सलामी देखील देण्यात आली। मंदिर प्रदक्षिणेनंतर श्री खंडोबा व माळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली। त्यानंतर हा पालखी सोहळा करा स्नानासाठी जेजुरी गडावरून मार्गस्थ झाला। लाखो भाविकांनी एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष करत खंडोबा देवाचं लेणं असणाऱ्या भंडाराची मुक्त उधळण केली। यावेळी संपूर्ण जेजुरी गड भंडाऱ्यात अक्षरशः न्हाऊन निघाला होता। देवा तुझी सोन्याची जेजुरी या उक्तीचा प्रत्यय भाविकांनी यावेळी अनुभवलाय। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सध्या नागपूर शहरात जोरदार तयारी सुरू आहे। मात्र राज्याचा कारभार मुंबईमधून चालत असताना केवळ हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये का होतं, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। कोरोनामुळे मागील 2 वर्ष हे हिवाळी अधिवेशन नागपुरात न होता मुंबईमध्ये झालं होतं। मात्र यावर्षी 2 वर्षाच्या खंडानंतर हे हिवाळी अधिवेशन नागपुरात होताना दिसत असून या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये घमासान होताना पाहायला मिळत आहे। तर आता महत्त्वाचा मुद्दा हिवाळी अधिवेशन नागपुरात का होतं ते जाणून घेऊयात। 28 सप्टेंबर 1953 रोजी विदर्भ हा सेंट्रल प्रोसेसिव्ह अँड बेरारमध्ये होता, तर नाशिक, पुणे विभाग, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र हा बॉम्बे स्टेट होता। 1854 पासून ते 1956 पर्यंत म्हणजे तब्बल 102 वर्ष नागपूर ही ब्रिटिशकालीन नागपूर प्रांताची राजधानी होती। 1953च्या डिसेंबरमध्ये केंद्र सरकारच्या जस्टिस फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली देशातील पहिलं राज्य पुनर्रचना आयोग प्रस्थापित करण्यात आलं। दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील नेत्यांना सोबत घेत संधान साधून विदर्भातील नेत्यांशी चर्चा करण्यात आली आणि 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपुरात 11 पानी करार करण्यात आला। या करारात अनेक मुद्दे समाविष्ट करण्यात आले, जसं की वर्षातील 1 अधिवेशन नागपुरात होईल, लोकसंख्येप्रमाणे सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, शिक्षण संस्थेमध्ये जागा राखीव ठेवण्यात येतील आणि उत्पन्नाच्या आधारे निधी खर्च केला जाईल, अशा काही तरतुदी या करारामध्ये होत्या। या करारानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी सिपी अँड बेरारमधून विदर्भ वेगळा करण्यात आला। 30 ऑक्टोबर 1956 पर्यंत नागपूर शहर हे नागपूर प्रांताच्या राजधानीचं शहर होतं। पुढे 1902 मध्ये डिसेंबरच्या काळात ब्रिटिशांबरोबर हैदराबादच्या निजामानं करार केला आणि त्यानंतर वऱ्हाडचा ताबा सालाना 25 लाख या भाडेपट्टीवर वऱ्हाडचा ताबा इंग्रजांकडे देण्यात आला। इंग्रजांना या भागाचं प्रशासन करायचं होतं, म्हणून नागपूर प्रांताची जबाबदारी ही नागपूर प्रांताच्या कमिशनरकडे देण्यात आली। 1937 मध्ये सेंट्रल प्रोसेसिव्ह हे राज्य अस्तित्वात आलं आणि 1956 मध्ये फजल अली आयोगाचा अहवाल आला। या अहवालानुसार विदर्भ आणि विदर्भातील 8 जिल्ह्यांना सिपी अँड बेरारमधून वेगळं करण्यात आलं। 10 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या विधानसभेत राज्यपालांना संदेश वाचून दाखवण्यात आला, ज्या संदेशामध्ये म्हटलं होतं की आजपासून विधानसभा बरखास्त करण्यात आली असून 1953 मध्ये जो करार होता त्या करारानुसार नागपूरला राजधानीचा दर्जा गमवावा लागलाय। हेच दुःख कायमस्वरूपी जाणवू नये म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या अधिवेशनाचं 1 अधिवेशन वर्षातून एकदा तरी नागपूरला घेण्यात यावं अशी तरतूद 1953च्या करारामध्ये करण्यात आली होती। याच करारानुसार 1960च्या पहिल्या अधिवेशनाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात संपन्न झालं। मी मुख्यमंत्री झालो तर असा निबंध आपल्यापैकी अनेकांनी कल्पना विस्तार या प्रकारामध्ये लिहिलाच असेल। मात्र राज्याच्या राजकारणात असे काही नेते आहेत की ज्यांना मुख्यमंत्री पदानं नेहमीच हुलकावणी दिली आहे। नेमके कोण आहेत हे नेते हे पाहूयात आजच्या टॉप पॉलिटिकल इन्फोमध्ये। कोणत्या नेत्यांना मुख्यमंत्री पदानं दिली हुलकावणी? आतापर्यंत कोणत्या नेत्यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी आली होती चर्चेत? सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची संधी हुकलेले नेते कोण?
अगदी समाजवादी चळवळीतील नेत्यांपासून ते अलीकडच्या राजकारणापर्यंत अनेक नेत्यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आली होती. मात्र या ना त्या कारणानं अथवा राजकीय समीकरणांमुळे अनेक नेते केवळ चर्चेतील मुख्यमंत्री राहिले. असे कोणते नेते आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. या यादीतलं पहिलं नाव आहे SM जोशी. श्रीधर महादेव जोशी अर्थात SM जोशी हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. अगोदर समाजवादी, नंतर प्रजा समाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे ते सभासद राहिले. वसंत साठे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जायचे. 1972 मध्ये अकोला मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यानंतर आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींचे एकनिष्ठ म्हणून वसंत साठे ओळखले गेले. राजाराम बापू पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे झाला. त्यांचं शिक्षण LLB पर्यंत झालं होतं. 1942च्या स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत म्हणून राजाराम बापू पाटलांनी काम केलं. 1957 मध्ये सांगली जिल्हा समितीचे सचिव आणि 1959 आणि 60 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष. 1952 ते 62 या काळात दक्षिण सातारा जिल्हा स्थानिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. पुढे आमदार, मंत्री म्हणून देखील राजाराम बापू पाटलांनी काम पाहिलं. या यादीतलं पुढचं नाव आहे यशवंतराव मोहिते. यशवंतराव मोहिते यांना खुद्द इंदिरा गांधी यांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा. शेतकरी कामगार पक्षात जडणघडण झालेल्या यशवंतराव मोहिते इंदिरा गांधींना म्हणाले, महाराष्ट्रात एकदा संताजी धनाजीची दुही झाली आहे. त्याचे परिणाम सगळ्या मराठी मुलखाला मोजावे लागले. आता तसं होणार नाही. खुद्द इंदिरा गांधी यांच्याकडून आलेली मुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारणारे यशवंतराव मोहिते हे राज्याच्या राजकारणातील आजमितीला एकमेव नेते आहेत. सुधीर जोशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे अतिशय जवळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. शिवसेना पक्ष संघटनेमध्ये सुधीर जोशींची महत्वाची भूमिका होती. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून देखील सुधीर जोशी यांच्याकडे पाहिलं जायचं. यासोबतच शिवसेनेचे मुंबईतील दुसरे महापौर म्हणून देखील सुधीर जोशी यांनी काम पाहिलं होतं. 1995 ते 99 या युती सरकारच्या काळामध्ये महसूल मंत्री म्हणून देखील सुधीर जोशी यांनी काम पाहिलं होतं. याच दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं. मात्र ही संधी मनोहर जोशी यांना मिळाली. सुरेश जैन. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून सुरेश जैन ओळखले जातात. आपल्या राजकीय कारकिर्दीत विक्रमी 9 वेळा ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत. पतंगराव कदम. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्व म्हणून पतंगराव कदम यांची ओळख. 1999, 2003, 2004, 2008, 2009 असं सलग 5 वेळा पतंगराव कदम यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं. मात्र ते कायमच चर्चेतले मुख्यमंत्री राहिले. गोपीनाथ मुंडे. महाराष्ट्रात भाजपला तळागाळात पोहोचवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोलाचा वाटा होता. 1995 ते 99 या काळात युती सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. पुढे विरोधी बाकावर अनेक वर्ष काम केलेल्या मुंडेंनी 2009 आणि 2014 असं सलग 2 वेळा बीड लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं. 2014 मध्ये भाजपाला पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं नाव राज्यात मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं. मात्र बहुधा हेच नियतीला मान्य नसावं. 3 जून 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. आर आर पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम पाहिलं. 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळून सुद्धा मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे गेल्यानं आर पाटील यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली. विजयसिंह मोहिते पाटील. राज्याच्या राजकारणात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय. 1980 ते 2009 दरम्यान विजयसिंह मोहिते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. दीपावलीचं औचित्य साधून रंगात रंगली दिवाळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूयात. मनापासून खूप खूप शुभेच्छा.
कालपासून दिवाळी सुरू झाली आणि काल अख्खं तलावपाळी, अख्खं ठाणे शहर अगदी तरुणाईने ओसंडून वाहत होतं. ज्येष्ठही होते, सगळेच होते. ठाणेकर असा म्हणजे आमचा रसिक प्रेक्षक आहे आणि कलावंतांना दाद देणारा रसिक आहे. त्यामुळे मला अनेक कलावंत देखील भेटल्यावर सांगतात, आम्ही कुठेही कार्यक्रम केले तरी सुद्धा ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमधला कार्यक्रम अतिशय आगळा वेगळा असतो. आणि मग सकाळपासून आपले सगळे ठाणेकर आलेत ना. आणि खरं म्हणजे मी नरेश मस्केंना म्हणालो, आज काही जमत नाही वाटतं, मुंबईकडे कार्यक्रम आहे. पण मग मी ठाणेकरांच्या दर्शनाला मुकलो असतो, मिस केलं असतं. त्यामुळे मी गाडी माझी मुंबईकडून ठाण्याकडे वळाली आणि खरं म्हणजे समीर चौगुले आहेत, मधुराणी गोखले आहेत, स्मिता गवणकर, सगळे लोक आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये एक डॉक्टर मला सांगितलं, कोणी डॉक्टर आहेत आपले, डॉक्टर जय आजगावकर, डॉक्टर जय आजगावकर. हिमांशू बेंडे, 2 डॉक्टर आहेत. हिमांशू बेंडे. ठाण्यात ते तर हे बरं नाही हा, ठाणे ठाणे नाही, मी नाही ठाणेकडे मेजॉरिटी त्याची वाट जास्त आहे. खरं तर सर, तुम्ही जिथे गाडी वळवाल ना तिथे दिवाळीच साजरी होणार आहे. नाही, काल मी पाहिलं, खूप अतिशय उत्साह होता, जल्लोष होता. आणि सगळेच सण, अगदी गणपतीपासून नवरात्री झाली, दसरा, दिवाळी, अतिशय आनंदाने सर्वजण आपले उत्सव, सण, परंपरा, खरं म्हणजे ही आपली संस्कृती आहे आणि ही जोपासलीच पाहिजे. दिवाळी पहाट सगळेच जण साजरी करतात आपापल्या परीने. कोणी सोसायटीत करतो, कोणी थिएटरमध्ये करतो. आणि पण ह्या कार्यक्रमाला नरेश मस्के यांनी किती वर्ष झाली तुमची? 19 वर्ष कुठलाही खंड पडू न देता सातत्याने अनेक कार्यक्रम सुरू होतात, परंतु त्यामध्ये सातत्य क्वचित कार्यक्रमांमध्ये राहतं. त्यामुळे नरेश मस्के यांचं आणि त्यांच्या टीमचं, दिगंबरचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे, त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही म्हणालात मगाशी अमिताभ बच्चन तुमचे फॅन आहेत, मी पण तुमचा फॅन आहे. कारण काय, जेव्हा स्ट्रेस असतो तेव्हा घरचे लोक तर बघत असतात, परंतु कधी असं अचानक कधी आलो तर हास्य जत्रा बघतो मी. वा वा, क्या बात. तेवढा का वेळ होईना, थोडा आपल्याला माहित आहे की राज्य कारभार करताना कधी काय होईल, कधी कोण काय बोलेल, काही सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळे गॅसवर असतो. तारेवरची कसरत करावी लागते. कोविडमध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलं. तेव्हा गरजही होती ती. काही लोकांनी तर अतिशय म्हणजे डॉक्टर काम करत होते, स्टाफ काम करत होता, नर्सेस काम करत होते, सगळे काम करत होते. परंतु अगदी ज्यांचा काही संबंध नाही म्हणजे त्या वैद्यकीय विभागाशी, ते सगळे लोक, पोलीस असतील, नागरिक असतील, NGO असतील, आपण सगळे ठाणेकर, त्यावेळेस एकमेकाला आधार हवा असतो. आपला देखील परका झाला होता, तसाच आधार होता तो. आणि त्या काळात देखील समीर चौगुले किंवा इथले आपले डॉक्टर यांनी जे काम केलं, आम्ही तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहेच, परंतु प्रत्येकाने आपली कर्तव्याची बाजू आहे अतिशय उत्कृष्टपणे निभावली. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे, जसं आपलं सरकार आलं तसं करोनाच पळून गेला. वा 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 वा. कारण तुम्हाला मी सांगतो, मी एकही बैठकच घेतली नाही, मी फक्त माहिती घेत होतो, काय कुठे काय कुठे काय कुठे. कारण मी बैठका घेत सुटलो असतो, आणखी करोनाचा भाव वाढला असता. काही लोकांना तो हवा होता, काही लोकांना तो नको होता. पण हवा असलेल्या लोकांना ते मनासारखं होऊ नये म्हणून मी बैठकच घेतली. त्यावेळी टीका झाली, मुख्यमंत्र्यांनी बैठक नाही घेतली. पण बैठक न घेता जे काय करायचं ते मी करत होतो, परंतु त्याचा बाऊ नको म्हणून त्याला, आणि शेवटी त्यालाही जावं लागलं. किती दिवस आपल्याला त्रास देणार, घरात बसून ठेवणार.
आणि म्हणून त्या काळात देखील खूप मोठं काम अनेक लोकांनी केलेलं आहे. त्यांना खरं म्हणजे मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. काही लोकांना मदत करत असताना स्वतःचा त्यांना जीव गमवावा देखील लागला. म्हणजे तसाच काळ होता तो. आणि त्यामुळे मी खास ज्यांनी व्यासपीठावरच्या सगळ्यांनी त्या काळामध्ये काम केलं त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो. ठाणेकर रसिक जो आहे त्यांचंही मनापासून. ठाणेकर अतिशय संवेदनशील आहे. जेव्हा आपत्ती येते, संकट येतं, त्यावेळेस तो आपदग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही सवय आपल्याला लावली, सुरुवात त्यांनी केली आणि खरं ते आजही आपण पुढे नेतोय. गडकरी रंगायतन आपल्या बाळासाहेबांनी आपल्याला सांगतो, एक सभा होती आणि बाळासाहेबांतला एक माणूस उठला आणि मी एक चिठ्ठी दिली, म्हणाले की आम्हाला नाट्यगृह पाहिजे. बाळासाहेब म्हणाले दिलं नाट्यगृह. सरकार आलं आणि सत्ता आली इथली आणि नाट्यगृह हे गडकरी रंगायतन दादोजी कोंडदेव स्टेडियम 2 वास्तू बाळासाहेबांनी त्यांनी नीटका ठेवण्याचं काम आपण करतोय. आपले कार्यक्रम जो आहे आपला आई कुठे काय? आई कुठे काय करते, अतिशय उत्तम. म्हणजे सर्व महिला म्हणजे माझे दिगंबर प्रभू म्हणतात साहेब पहिल्या नवऱ्यापर्यंत बघत होते, नंतर बंद केलं. नाही बंद नाही. अहो असं नंतर बायको बंद नाही. बघायला. मी जेव्हा म्हणजे श्रीकांतची आई पण तो कार्यक्रम नेहमी बघताना मी पाहायचो आणि कधी कधी मी पाहायचो. कार्यक्रम अतिशय उत्तम, तुमची भूमिका अतिशय उत्तम होती आणि त्या अपोजिटची भूमिका म्हणजे चांगली नव्हती. चांगली म्हणजे त्यांना जो रोल दिला होता ते करत होते. शेवटी पुरुष पण आमचे चांगले असतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्याला खरं म्हणजे ठाणेकर, मी स्वतः भाग्यवंत आहे, भाग्यशाली आहे, नशीबवान आहे. मगाशी आपण म्हणालात की मनाप्रमाणे करणं आणि ते जो सफर होती, सफर अतिशय भयानक कठीण होती, म्हणजे सोपी नव्हती. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ती सोपी झाली. राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आपल्या आशीर्वादाने एवढंच मी सांगतो, जे जे काही करीन त्या राज्याच्या हिताचं करीन, लोकांच्या हिताचं करीन, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचंच काम करेन. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, तरुण या सगळ्यांसाठी सर्वसमावेशक असं काम करण्याची इच्छा आणि प्रयत्न आहे. आपल्या सारख्यांचं बळ, आशीर्वाद पाठीशी आहे आणि मी ठाणेकर आहे आणि तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे एक ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे याचा अभिमान आपल्यालाही आहे, मलाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा रंगाई कार्यक्रमाच्या सर्व कलावंतांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. बघा ठाणेकर अशी 6 वाजल्यापासून उठलेला नाही, याचा असा रसिक मिळेल ठाणेकर हा ठाणेकर आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तो सर्व रोल प्ले करतो, सगळ्या भूमिका ठाणेकर अदा करतो. आणि मग ठाण्यात जे सुरू होतं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं काय बोलू नका, तर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून मी शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, आरोग्यदायी जाऊ. पोल्युशन कमी करण्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे आणि नक्की त्यात यश येईल आणि सगळ्यांनाच निरोगी आणि आरोग्यदायी ही दिवाळी जावो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही हे सगळं करू, पण तुम्ही शपथपूर्वक इथे सांगा की पुढील 10 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून आमच्या दिवाळी पहाटला येणार आहात. किती भूक आली
प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. या राज्यावरची सगळी संकट अरिष्ट दूर हो अशा देखील अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व या दिवाळी पहाटमध्ये सहभागी झालेल्या तरुणाईचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला पत्रकारांना देखील मुंबईच्या शाखेची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. मुंबईच्या शाखेत काल उद्धव ठाकरे एकंदरीत पोलीस प्रशासनावर त्यांनी टीका केलेली आहे. वाजवत नाही मी काल सांगितलेलं आहे. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्याला युटर्न घ्यावा लागला. खरं म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये अशा प्रकारचं विघ्न घालायला कुठल्याही आणि म्हणून काल अतिशय आमच्या कार्यकर्त्यांनी देखील शिस्तीचं दर्शन घडवलं आणि आपले सण उत्सव जे आहेत परंपरा आहे कायम जपण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे गणेश बसण्यासारखे कार्यकर्ते होते, समोर मोठमोठे नेते सगळे आले आणि म्हणून त्यांनी बरंच काही बोलून गेले. मी निवडणुकीमध्ये जनता उतरवे. तर मी एवढंच सांगू इच्छितो, झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आरोप करणाऱ्यांना, वाद उतरवणाऱ्यांना जनतेने 7व्या नंबरवर पाठवलं. उद्या त्यांचा 10वा नंबरही लागू शकतो. त्यामुळे मला जास्त काय बोलायचं नाही. त्यांच्या आरोपांना मी कामातून उतरतो. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आमची लढाई न्यायासाठी आहे मराठ्यांची आणि सरकारी विरोधात. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी सुद्धा मराठीच्या विरोधात बोलायचं बंद करावं. अगोदर ते बोलतात त्यावेळेस आम्ही बोलतो. आम्हाला काय हवंच नाही. आणि आम्ही कोण येतो त्यांना ओळखीसुद्धा नाही. कोण नेते येते ओबीसी आम्हाला काही देणं घेणं सुद्धा नाही. त्यांनी मराठीवर बोलायचं नाही, आमचं बोलणं बंद. आमचा काय संबंध नाही त्यांचा. त्यांनी आमचे समान ठेवू नये. त्यांना काय मांडायचं, त्यांनी सरकारला मांडवं. मराठ्याला आरक्षण असं द्या तसं द्या. ज्ञानपादाळाच्या उद्यापासून बंद करा. तुमचं शहाणपण तुम्ही तुमचंच तुम्हाला शिकवा. सरकारला तिकडं आम्हाला शिकवायचं बंद करा. आम्ही आधी बोललोच नाही. आधी तुम्ही मराठ्याच्या विरोधात बोलतात. कायदा सुव्यवस्था आम्ही नाही बिघडीत. आम्हाला बोलून तुम्ही बिघडीत आहे. आम्हाला बोलूच नका ना. आणि आम्ही बिघडीत नाही. शांततेत आंदोलन आहे आमचं. तुम्ही उद्यापासून आम्हाला बोलायचं ओबीसी नेत्याने बंद करून टाका आमच्या आरक्षणाच्या विरोधात. आम्हाला तुमचं काही देणं घेणं नाही. तिकडं तुम्ही 1000% वाढून घ्या तुम्हाला, नाही तर आणखीन लोकांचं वर पडून खा. आम्हाला काही देणं घेणं नाही. फक्त आमच्या विरोधात बोलू नका. कायदा सुव्यवस्था ते बिघडतात आधी ते बोलते. आम्ही आधी मराठी बोलत नाही. राज्य सरकार मराठा समाजाला झुकतं माप देत आहे आणि ओबीसींच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असं पण म्हटले ते. दुसरं मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची मागणी जी आहे ती आम्ही आधी केली होती. त्यांचे हॉस्टेल सुरू झाले पण 9 महिन्यापासून आमची फाईल पुढे जात नाही आणि मराठा समाजाची तात्काळ झाली असं त्यांनी थेट आरोप केला. आणि राज्य सरकारने 1 दिवसाचं अधिवेशन घ्यावं ओबीसीसाठी अशी पण आपण त्यांनी मागणी. त्यांनी काय मागणी करावं त्याचं आम्हाला काय देणं घेणं नाही. त्यांनी काय मागणी करावं त्यांची फाईल कम पुढे जात नाही. ते आमचे ते थोडीच आमच्या घरात आणून त्यांची पुढे जात नाही. त्यांनी ती बघावं पुढे येते. आणि आम्हाला कुठं झुकतं माप दिलं 70 वर्ष झालं. काडी लावली ना आमची पुढे. कोणतं झुकतं माप दिले? 70 वर्षापासून आमचं आरक्षण तुम्ही खाता आणि आम्हाला झुकतं माप दिलं म्हणताय. आमचं काय 70 वर्ष झालं खाल्लं वर बुडवून आमच्या लेकरा बाळ्या झाली आणि पुरे वाटवले मराठ्याचे. आता तरी आमचं आम्हाला नोंदी मिळाल्यात. कायदेशीर मागणी आमची. कायद्यात सांगतो नोंदी असेल तर द्या ना आमचं आम्हाला. आमच्या विरोधात बोलू नका. तुमचे आणि आमची काय शत्रुत्व नाही. तुमचं आमचं दुश्मनी नाही. आमचा काय कोणत्या व्यक्तीला विरोध नाही आहे. त्यांच्या विचाराला आमचा विरोध आहे. त्यांनी त्यांचा बदल करावा बस. आमचं काय म्हणणं नाही. आम्ही आमची मागणी सरकारकडे मागतो. तुम्हाला काही बोललो का आम्ही कधी? तुम्हीच आम्हाला बोलता. मग मराठ्यांचं नाविलाज आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून मराठा व कुणबी यामध्ये नेमका फरक काय आहे व कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. मागच्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सर्वाधिक चर्चेमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं सुरुवातीला झालेलं 17 दिवसांचं उपोषण आणि त्यानंतर आता 9 दिवसांचं जे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं त्या उपोषणानंतर
राज्य सरकार आता मिशन मोड किंवा ॲक्शन मोडवर मराठा आरक्षणाच्या बाबतीत आल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे समिती जी पूर्वी मराठवाड्यातील कुणबी नोंदी तपासणार होती, त्या शिंदे समितीची कार्यकक्षा वाढवत आता राज्यभरात शिंदे समिती जी आहे ती कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या नोंदी ज्या आहेत त्या तपासणार आहे. मात्र मूळ प्रश्न हाच आहे की मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे, कुणबी प्रमाणपत्र कसं काढावं याबाबतचे अनेक प्रश्न आहेत. अनेकांमध्ये संभ्रमावस्था या विषयावरून पाहायला मिळते. तर या सगळ्यावरचं अगदी सहज सोपं विश्लेषण किंवा याबाबतची जी माहिती आहे ती आपण आपल्या टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो या लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत. पहिला प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येणारा साहजिकरित्या हाच आहे की मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे, कुणबी हा शब्द नेमका कुठून आला. तर या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती आता आपण घेणार आहोत. कुणबीमधला हा जर शब्द आपण पाहिला तर कुणबी हा शब्द ची जर आपण फोड पाहिली तर हा शब्द मुळातच कृषीवाचक असणारं कुटुंब असा या शब्दाचा एक अर्थ होतो. सोबतच कुलंबी किंवा कौटुंबिक असं देखील या शब्दातून फोड जी आहे ती देखील होत असते. जर आपण पाहिलं या सगळ्या नेमका हा शब्द कुठून आला याबाबतची जर माहिती आपण पाहिली तर हिरालाल यांनी 20व्या शतकाच्या प्रारंभी एक पुस्तक लिहिलं होतं, ज्या पुस्तकाचं नाव आहे प्राईड अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्स ऑफ इंडिया. या पुस्तकामध्ये सुरुवातीला कुणबी हा शब्द जो आहे तो आला होता. हा कुणबी हा शब्द महाराष्ट्रात जात म्हणून वापरला जात असून मुंबई किंवा या भागामध्ये कुलंबी किंवा डेक्कन वराडा त्यांना कुलंबी असं देखील म्हटलं जातं. हे या पुस्तकामधून जे आहे ते सुरुवातीला चर्चेत आलं होतं किंवा त्या अनुषंगाने सांगितलं जात होतं. अनेक जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी कुणबी नोंदी ज्या आहेत त्या आढळताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या प्रवर्गातून जे आहे ते कुणबी आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील खास करून आग्रही असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सुरुवातीला जर त्यांनी पाहिलं तर विदर्भातल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं, मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती. मात्र त्यानंतर सरसकट आरक्षण द्या अशी मागणी जी आहे ती जरांगे पाटील यांनी केली. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती जी आहे ती समिती गठीत करण्यात आली. ती समिती गठीत झाल्यानंतर त्या समितीने मराठवाड्यामध्ये नोंदी ज्या आहेत कुणबी नोंदी तपासण्याचं काम जे आहे ते सुरू केलं. त्या समितीनंतर जर आपण पाहिलं तर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या समितीची कार्यकक्षा वाढवून आता राज्यभर ही समिती जी आहे ती आपलं काम करेल आणि कुणबी नोंदी तपासेल असं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी तर कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष जे आहेत ते कक्ष स्थापन करण्यात आलेत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढा कायम ठेवू असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आम्ही टिकणारं आरक्षण देऊ असं देखील सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. शंभूराज देसाई जे उपसमितीचे मराठा आरक्षण उपसमितीचे जे सदस्य आहेत ते तर वारंवार सांगतात की टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली त्या क्युरेटिव्ह पिटिशननुसार मराठा समाजाला टिकणारच आरक्षण आमचं सरकार देईल. अनेक नेते तसं सांगताना पाहायला मिळतात आणि टिकणारच आरक्षण घेऊ आणि मगच हा लढा थांबेल असं देखील मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सांगताना पाहायला मिळतात. शेतकरी किंवा शेती करणारा वर्ग जो आहे प्रामुख्याने तर या वर्गाला कुणबी असं देखील संबोधलं जातं असा देखील एक मतप्रवाह आहे. सोबतच जर आपण पाहिलं तर कुणबी आणि मराठा एकच आहेत असं मनोज जरांगे पाटील आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. आपण जर एकंदरीत पाहिलं तर विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यांमध्ये कुणबींची संख्या जी आहे ती कमी असल्याचं देखील एकंदरीत जे आहे ते बोललं जातं आहे. मात्र ह्या सगळ्या चर्चा घडामोडी सुरू असताना तिकडे ज्येष्ठ नेते असणाऱ्या हरिभाऊ राठोडांनी थेट आरक्षण देण्याबाबतचा एक फॉर्म्युला जो आहे तो देखील सांगितला आहे. या सगळ्या वादावर मराठा कुणबी प्रमाणपत्र देताना अनेक ओबीसी नेत्यांचा आपल्याला विरोध असताना पाहायला मिळतो. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर हरिभाऊ राठोडांनी सुचवलेला नेमका आरक्षणाबाबतचा फॉर्म्युला काय आहे ते देखील पाहूयात. नेमकं हरिभाऊ राठोड काय म्हणतायत ते देखील आपण त्यांची देखील एक प्रतिक्रिया आहे ती देखील ऐकूयात. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत जटिल झालेला आहे. जरांगे पाटील वारंवार सांगत आहे की हे सरकारला पेलवणार नाही, झेपणार नाही आणि ते खरे आहे की सगळीकडे हे जो मराठा आरक्षणाचा लढा आहे तो तीव्र झालेला आहे
आणखी 2 दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि जरांगे पाटील परत आमरण उपोषणाला बसणार आहे. परंतु याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. 50%च्या आत ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण आणि मराठा म्हणून आपण आरक्षण देऊ शकतो, हे मी वारंवार सांगत आहे. असाच एक प्रसंग 29 वर्षापूर्वी माझ्यावर आला होता. मी सरकारला सल्ला दिला होता. माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आपल्याला मंडल आयोग लागू करायचा होता 1994 साली. मंडल आयोग सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केला होता आणि 27% आरक्षण आपल्याला द्यायचं होतं. दरम्यान आपल्याकडे 10% आरक्षण हे ओबीसीला होतं आणि 4% आरक्षण भटक्यांना होतं, 14% आरक्षण होतं आणि आपल्याला 27% आरक्षण देताना आपल्याकडे आणखी 3% आरक्षण शिल्लक होतं. ते एकूण 30% आरक्षणाचं डिस्ट्रीब्युशन झालं, अपकड झालं. आपण भटक्यांना वेगळं, विमुक्तांना वेगळं, धनगरांना वेगळं, अपकड केलं थोडक्यात. आणि त्यावेळेस हा प्रश्न भटक्या जो बंजारी वाद होता तोही मिटवला आपण आणि धनगरांना सुद्धा आपण आरक्षण दिलं होतं. तोच प्रसंग, तशीच परिस्थिती आज उद्भवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ओबीसीचं सबकॅटेगरायझेशन करून आपल्याला देता येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच निवाड्यामध्ये 9 जजेसनी असं सांगितलं होतं की एखाद्या सरकारने ओबीसीचं सबकॅटेगरायझेशन केलं तर ते करता येईल का, वेदर दॅट विल बी द कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. येस, दॅट विल बी द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड. आणि म्हणून संविधानात्मक आरक्षण आपल्याला देता येईल. ओबीसीला धक्काही लागणार नाही, मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळेल. समकक्ष ज्या जाती आहेत त्यांचा एक ग्रुप करता येईल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर हरिभाऊ राठोडांनी आपली प्रतिक्रिया जी दिलेली आहे ती देखील आपण आता ऐकलेली आहे. कुणबी मराठा आणि कुणबी आरक्षणाचा विषय निघाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्राचा विषय जो आहे तो देखील चर्चेत आहे. कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसं काढायचं याबाबत देखील अनेकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था जी आहे ती असल्याचं पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या अगोदर जन्म झालेल्या नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे वडील, काका, आत्या, पंजोबा, आजोबा, खापर पंजोबा, पंजोबांचे चुलते, खापर पंजोबांचे चुलते यापैकी कोणाची जर कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा जो आहे तो प्रामुख्याने कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक आहे. आणि हा जातीचा दाखला जो आहे किंवा हा जातीचा पुरावा जो आहे तो काढण्यासाठी प्राथमिक शाळेत प्रवेश निर्गम अर्थात प्रवेश घेतानाचा जो उतारा आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आहे त्याच्यावर कुणबी नोंद आहे का ते पहिल्यांदा तपासायचं आहे. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर 15 ऑगस्ट 1947 पूर्वी प्रत्येक गावच्या जन्ममृत्यूची नोंद जी आहे ती त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना क्रमांक 14 मध्ये जी आहे ती केली जायची. तर या नोंदी तहसीलदार कार्यालयामध्ये त्यावेळी पाठवल्या जात होत्या. मात्र 1 डिसेंबर 2063 पासून म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोतवाल हे पद जे आहे ते महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलं आणि हे सगळं काम ग्रामसेवकाकडे, ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे जे आहे ते देखील करण्यात आलं होतं. मध्यंतरी जर आपण पाहिलं म्हणजे ह्या सगळ्या विषय जे आहेत हे पाहताना निजामकालीन कुणबी नोंदी ज्या आहेत त्या तपासल्या जातील असं देखील सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं. त्यासाठी तेलंगणामधील पुरावे जे आहेत ते तपासण्यासाठी ही अभ्यास समिती जी आहे निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीखाली अध्यक्षतेखाली जी समिती गठीत केली आहे ती समिती जाईल. मात्र तेलंगणामध्ये आता सध्या निवडणुकीचा माहोल असल्यामुळं, निवडणुका असल्यामुळं या समितीला एक्सटेन्शन जे आहे ते देण्यात आलं. या समितीला मुदतवाढ जी आहे ती देण्यात आली आणि ही समिती आता निवडणूक झाल्यानंतर तेलंगणामध्ये जाऊन देखील तिथल्या कुणबी नोंदी ज्या आहेत त्या देखील चेक करणार आहे. सोबतच जर आपण पाहिलं तर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस असणाऱ्या नोंदी की ज्याच्यामध्ये 6 ची नोंद असेल, जमीन वाटप नोंद असेल, 7/12 उतारा असेल, 8 असेल, सोबतच फेरफार असेल, खरेदी खत असेल, भाडे करार असेल, 7/12 अंमलात आणणारे कागदपत्र असतील तर ही सगळी कागदपत्र जी आहेत ती कुणबी प्रमाणपत्र काढण्यापूर्वी आपल्याला तपासून घ्यावी लागणार आहेत किंवा काढून घ्यावी लागणार आहेत. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर आजच मनोज जरांगे पाटील यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत
हा लढा सुरूच ठेवेन असं ते सांगत आहेत. आता तर रुग्णालयातून आजच मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळाला आहे. ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत. परवा अर्थात 15 तारखेपासून 23 तारखेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचा दौरा आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र देत असताना मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेला जो उपाय आहे, मनोज जरांगे पाटलांवर आज जर आपण पाहिलं तर जसा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये आहे, तसा अनेक मराठा आरक्षणाचा लढा उभारला गेल्यानंतर धनगर आंदोलनं सुरू झाली आरक्षणाच्या मागणीवर. त्याचप्रमाणे 12 बलुतेदार संघटनेच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आलं आणि 12 बलुतेदार संघटनेचे जे राज्याचे नेते आहेत सोमनाथ काशीद, त्यांनी थेट मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे की सरसकट ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ओबीसीमधून आरक्षण घ्या. ही जी मनोज जरांगे पाटलांनी केलेली मागणी आहे ती मुळातच चुकीची आहे. जरांगे पाटलांचं जहाज जे आहे ते मराठा आणि कुणबी आरक्षण बुडवणारं आहे असा आरोप सोमनाथ काशीद यांनी मनोज जरांगे पाटलांवर केला आहे. तर ते नेमकं काय म्हणतायत ते देखील ऐकूयात. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे, उपोषण करणारे मनोज जरांगे हे ज्या पद्धतीने आरक्षणाची आणि वेगवेगळ्या सवलतींची मागणी करतायत, त्याच्यावरून असं एक लक्षात यायला लागलंय की जर सरसकट कुणबी नोंदी काढून, कुणबी सर्टिफिकेट काढून जर हा संपूर्ण मराठा समाज हा जर ओबीसी आरक्षणात आला, तर ओबीसीचं आरक्षण आणि मराठाचं आरक्षणाचं हे जे काही जहाज आहे हे मनोज जरांगे बुडवल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि गावगाड्यातला आजपर्यंतचा ओबीसी आणि 12 बलुतेदार हा कायमच मराठा समाजासोबत राहिलेला आहे. मराठा समाजाने जे काही आज मोर्चे आंदोलने आजपर्यंत केले त्याच्यामध्ये सहभागी झालाय. त्याचं कारण वेगळं. त्याचं कारण असं होतं की मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची कधीच मागणी सरसकट राजकीय आरक्षण याची नव्हती. म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी त्यांची होती, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि सहभागी होत होतो. परंतु आज जे काही मनोज जरांगे हे खरं तर राजश्री शाहू महाराज, जे छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या काही मूळ संकल्पना होता आरक्षणाचा, त्या संकल्पनाचा अपमान मनोज जरांगे करत आहेत. अशा पद्धतीने ते वावरत आहेत, वक्तव्य करत आहेत आणि मागणी करत आहेत. खरं तर आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध नाही आणि नाही नसणार. पण आमची राज्य सरकारकडं एक विनंती आहे, गरीब ओबीसी 12 बलुतेदार आजपर्यंत ज्या गावगाड्यामध्ये राहून उपेक्षित आहे आणि वंचित आहे, ज्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळाल्या नाहीत, त्यांना जर वेगळा प्रवर्ग तयार करून जर आरक्षण देता आलं तर आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आणि गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना स्वतंत्र प्रवर्ग तयार करून जर आरक्षण दिलं तर हा जो सामाजिक सलोखा आहे हा कायम राहील आणि कुठेही वातावरण दूषित होणार नाही आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल. त्याच्यामुळे धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या वेगळ्या अबकटच्या धर्तीवरती जर अजून काही 2-3 कॅटेगरी बनवल्या तर त्यामध्ये गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना देखील न्याय मिळेल अशी भूमिका संपूर्ण ओबीसी 12 बलुतेदार आमची असेल. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर सोमनाथ काशीद यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील आपण ऐकली. सोबतच हरिभाऊ राठोड यांनी दिलेली प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया देखील आपण ऐकली. मात्र या सगळ्यामध्ये मूळ प्रश्न आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतो जरांगे पाटलांनी दिलेल्या अल्टिमेटमवर, अर्थात 24 डिसेंबर की 2 जानेवारी हा तारखेचा पुन्हा घोळ जो आहे तो देखील असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मराठा समाजाला वैध असणारं आरक्षण जे सरकार सांगतंय ते मिळणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.